रात्रीचं उरलेल्या भाताचं करायचं तरी काय, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला बघूया. एक कांदा घेतलेला आहे, 2-4 मिरच्यासुद्धा आहेत. छान असा बारीक चिरून घेणार आहे कांदासुद्धा, मिरच्यासुद्धा बारीक करून घेणार आहे. तिखट करणार आहे भात. मिरच्यासुद्धा बारीक केल्या. कढीपत्तासुद्धा हातानेच तोडून घेणार आहे. भातसुद्धा बारीक करून फोडून घेतलेलं आहे. त्यानंतर आपली कढईसुद्धा आपली गरम आहे, बाजूला होत्या. त्यामध्ये तेल हवं आहे तेवढं तेल घालायचं. त्यानंतर पापडसुद्धा मी भाजून घेणार आहे. त्यासोबत भातासोबत पापड खायचे, त्यामुळे पापडसुद्धा मी भाजून घेतलेले. पापडसुद्धा आपले भाजून झाले. त्यानंतर मोहरी टाकली, जिरे टाकले, मिरची टाकली, कांदा टाकला, कढीपत्तासुद्धा टाकला. छान असं परतून घेतलेलं आहे. कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर थोडीशी हळदसुद्धा टाकलेली, हळदसुद्धा चांगली परतून घ्यायचे. त्या आधीमध्येच थोडंसं लिंबूसुद्धा टाकायचं, लिंबू पण चांगलं असं परतून घ्यायचं. त्यानंतर आपण भात फोडून घेतला तोसुद्धा घालून घ्यायचा आहे. छान असं एकजीव करून घ्यायचं. आपल्या लिंबूचा रस सगळीकडे लागायला 5 मिनिटासाठी झाकण ठेवूया. त्यानंतर मस्त अशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि एक 5 मिनिटासाठी मी झाकण ठेवून देणार आहे. आपल्या खाण्यासाठी भात तयार आहे. मुलं आवडीने नक्की भात खातील. मुलांना सकाळी नाश्त्याला किंवा टिफिनला देऊ शकता. असा मस्त असा चटपटी असा भात झालेला आहे. परतून आपलं परतलेला भात म्हणू शकतात. चला तर मग आपण ताटात काढून घेऊया. सोबत पापडसुद्धा आहे. चला, आजची रेसिपी झटपट रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं धन्यवाद.